30 पेक्षा जास्त ठिकाणी आज पोलीस भरतीची लेखी परीक्षा झालेली आहे। पोलीस भरतीचा जो जुना पॅटर्न आहे, अशुद्ध लेखन, चुका ठेवायच्या, पर्याय बदलून टाकायचे किंवा एका एका प्रश्नाचे 2-2 पर्याय येणार किंवा पर्यायामध्ये उत्तरच नसणार, तो पॅटर्न यावर्षी सुद्धा राहिलेला आहे। जर एमपीएससी सारखी संस्था चांगला पेपर टाईप करू शकते, आमच्यासारखी छोटी संस्था खासगी असून सुद्धा टाईप करू शकते, तर ह्या लोकांना क्वेश्चन पेपर व्यवस्थित टाईप करायला, सूचना टाईप करायला काय अडचण आहे? असे प्रचंड त्यामध्ये मिस्टेक असतात आणि कुठं व्यवस्थितपणा नसतोय, एकदम वाकडे वाकडे असतात। त्यातही विद्यार्थ्यांनी ज्या प्रश्नपत्रिका आम्हाला पाठवल्यात त्या अगदी व्यवस्थित आलेल्या नाहीत। आता ज्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा बाकी आहे त्यांनी व्यवस्थित शांत डोक्यानं झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा। ह्या जरी चुका झालेल्या असल्या तरी आमचा प्रयत्न असणार आहे तुम्हाला दुरुस्ती करून आणून द्यायची। हा जो 50 प्रश्नपत्रिका संच आहे हा तुम्हाला पुढच्या 1-2 दिवसातच उपलब्ध होईल। याच्यामध्ये आज झालेल्या 30च्या 30 प्रश्नपत्रिका असतील, 1-2 ज्या उपलब्धच झाल्या नाहीत त्या मिळणार नाहीत। त्यासोबत तुम्हाला सरावासाठी सुद्धा 10 प्रश्नपत्रिका इथं आणि 10 प्रश्नपत्रिका ऍपमध्ये मोफत मिळणार आहेत। या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला फायदा होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये ज्या अशुद्ध लेखनाच्या चुका आहेत, उत्तराबद्दल जे संशयता आहे ते सगळी दुरुस्त करून आम्ही या प्रश्नसंचामध्ये टाकली आहे, जेणेकरून असा पेपर सोडवताना तुम्हाला काय कळणारच नाही, कारण विद्यार्थ्यांनी त्याच्यावर खुणा केलेल्या असतात आणि असे खुणा केलेले पेपर तुम्हाला सोडवता येत नाहीत। त्याच्यामध्ये झेरॉक्स काढले तर एकदम काळं काळं येतं आणि ते व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, परंतु तरी सुद्धा आमच्याकडूनही घाई गडबडीत एखाद्या 2 चुका राहण्याची शक्यता आहे। अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता फक्त पेपर वेळेत सोडवता येतोय का याची काळजी घ्यायची आहे। प्रश्नपत्रिका कोणतीही असू द्या, एमपीएससी असेल, युपीएससी असेल किंवा पोलीस भरतीची असेल, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत चुका ह्या राहतात। अशुद्ध लेखन असेल किंवा इतर असेल, फक्त आमचं एकच सांगणं आहे की पोलीस प्रशासनाने आपलं सुधारून घ्यावं। आम्ही सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे।